जरांगेंच्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। 6 वाजेपर्यंतची वेळ त्यांना मिळालेली आहे आणि जरांगेंना वेळ वाढून मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। फडणवीसांकडून आंदोलनासाठी वेळ वाढवून देण्याचे संकेत देण्यात आले आहेत। विखे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। फडणवीसांची त्यांच्याकडून भेट घेतली जाईल। तर जरांगेंच्या उपोषणासाठी आता शेवटचा 1 तास शिल्लक आहे। 6 वाजेपर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे। 6 वाजेनंतर सुद्धा जरांगे यांचं उपोषण सुरू राहणार का, सरकार त्यांना ही वेळ वाढवून देणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मात्र आता 5 वाजलेले आहेत आणि 6 वाजेपर्यंतच ही उपोषणाची वेळ असणार आहे। 1 तास शिल्लक आहे, मात्र आपल्याला बेमुदत उपोषण करू द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। मनोज जरांगेच्या शिष्टमंडळाकडून पोलिसांकडे अर्ज देण्यात आलेला आहे। वेळ वाढून दिला जावा आणि या संदर्भात पोलीस सुद्धा सकारात्मक विचार करतील असे संकेतच फडणवीसांकडून सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र ही वेळ वाढून मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। 6 वाजेपर्यंतचीच वेळ आहे, मात्र आता फडणवीसांकडून आंदोलनासाठी वेळ वाढवून देण्याचे संकेत देण्यात आले। तर विखे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले। ते आधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, त्यानंतर सरकारकडून काही शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार का याकडे लक्ष असेल। आणि आताच्या घडीच्या या 3 मोठ्या बातम्या आपण पाहताय। जरांगेंचं उपोषण सकाळी 10 वाजता सुरू झालंय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचीच वेळ आहे। 1 दिवसाच्या उपोषणाची परवानगी जी आहे ती मिळालेली आहे। फडणवीसांकडून आंदोलनासाठी वेळ वाढून देण्याचे संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर विखे जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। फडणवीसांची ते भेट घेतील। जरांगे यांचं उपोषण सुरू होऊन आता 7 तास झालेले आहेत आणि आता पुढे 6 वाजेपर्यंत या उपोषणाची वेळ असणार आहे। जरांगे आपलं उपोषण या ठिकाणी कायम ठेवणार का, किंवा सरकार आता यावर काही तोडगा काढणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिला त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील। जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे। तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या आमरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरांगे चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। तर आताच्या घडीच्या या 3 मोठ्या बातम्या आहेत। जरांगे यांचं उपोषण 6 वाजेपर्यंत आहे। जरांगे यांचं उपोषण सुरू होऊन आता 7 तास झालेले आहेत। तर आता फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे। आंदोलनासाठी वेळ वाढवून देण्याचे संकेत त्यांनी यामधून दिले। तर मराठा उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। ते आधी फडणवीसांना भेटणार आहेत आणि त्यानंतर पुढची पावलं उचलली जातील। मात्र जरांगे यांच्या उपोषणानंतर आता सरकारमध्ये देखील हालचाली वाढल्या आहेत। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, आंदोलनावर पोळी भाजवण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल असं फडणवीसांनी म्हटलंय। ओबीसी मराठा भांडण लावण्याचे काही जणांचे प्रयत्न आहेत असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। वेगवेगळे पक्ष सोयीची भूमिका घेत आहेत, कायदेशीर भूमिका घ्या असं फडणवीसांनी म्हटलंय। काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे 2 समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे। शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। फडणवीसांच्या या आरोपांवर ठाकरेंनी टोला मारलेला आहे। महायुतीमध्ये घमासान सुरू आहे, त्यामुळे खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण आहेत असा प्रतिसवाल ठाकरेंनी केलाय। आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष
हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? तर शड्डू ठोकून आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले, तशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आम्ही बैठकांना बोलावलं तेव्हा का आला नाहीत असा सवाल देखील शिंदेनी केलेला आहे. ही बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते, ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले? का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरतायत सगळीकडे? जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर. आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो, जेव्हा मी मुख्यमंत्री असताना, तर बाहेर तर खूप काय बोलतात, समाजाला पाठिंबा बैठकीला येत नाहीत. ही असली दुटप्पी भूमिका का घेता? जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या. आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही, किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं. आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं. आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण, ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळ आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे. मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं आहेत. कृष्णा, आता आजूबाजूची तुमची काय दृश्य आहेत? संपूर्ण हे स्टेशन आपण पाहिलं मराठा बांधवांनी फुलून गेलेलं होतं. निखिल, आपण पाहतो की दुपारपासून सीएसएमटी स्थानकावरती मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे, कारण बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यानंतर हे मराठा बांधव जे आहेत ते स्थानकावरती आलेले होते. सध्या प्लॅटफॉर्मवरची दृश्य आपण पाहतो की अजूनही मराठा बांधव हे प्लॅटफॉर्मवरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा अजूनही गर्दी कायम आहे. आमची व्यवस्थित सोय झाली नाही असं देखील या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे निवारा शोधण्यासाठी सीएसएमटी स्थानकाचा आसरा या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेला होता. जे आंदोलक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर रात्रभर आणि कालपासून प्रवास जे करतायत ते सगळे थकलेले होते आणि काही वेळ विश्रांतीसाठी हे सगळे प्लॅटफॉर्मवरती आले. त्यांनी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला, इथेच त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही अन्नपाणी जे काही मिळेल ते खाऊन आपलं इथं मुंबईमध्ये मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत, ही त्यांनी भूमिका आता घेतलेली आहे. सीएसएमटी स्थानक हे अत्यंत वर्दळीचं ठिकाण म्हणून मानलं जातं. मुंबईतलं सगळ्यात मोठं एक स्टेशन आहे आणि या स्टेशनवरती 24 तास गर्दी असते असं म्हणायला हरकत नाही. मात्र आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. सामान्य मुंबईकर जे नोकरदार वर्ग आहेत ते सुद्धा आपापल्या घरी परतू लागलेले आहेत आणि सीएसएमटी स्थानकावरची गर्दी जी आहे ती आता वाढताना पाहायला मिळते आहे. प्लॅटफॉर्म जिथून लोकल पकडले जाते तिथे सुद्धा मराठा बांधवांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर सगळ्यात महत्त्वाचं जो सीएसएमटी स्थानकाचा मुख्य प्लॅटफॉर्मच्या बाजूचा जो काही परिसर आहे तिथे सुद्धा ही गर्दी जी आहे ती दुपारपासून या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर सुरुवातीला आंदोलन करत होते ते सुद्धा आतमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा ही गर्दी जी आहे ती आता केलेली आहे. प्रशासनाकडून एक आवाहन केलं जातं की सामान्य मुंबईकर जो नोकरदार वर्ग आहे किंवा येणारे जाणारे जे नित्यनेमाचे जे काही प्रवासी आहेत त्यांना कुठलाही त्रास न होऊ देता या सगळ्या आंदोलकांनी इथे शांतपणे राहावं
या सगळ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे या सगळ्या लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट जे लागतं किंवा स्टेशनवरचं प्रवासाचं तिकीट लागतं ते सध्या तरी विचारलं जात नाही आहे. अशा काही प्रवाशांना ही मध्य रेल्वेकडून मुभा जी आहे ती देण्यात आलेली आहे. शिवाय हे सगळे प्रवासी जे आहेत किंवा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून नौखे आलेले आहेत. त्यांना ट्रेनबद्दल तेवढी फारशी माहिती नसते आणि जो काही रेल्वेचा टायमिंग आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती थांबण्याचा किंवा प्रत्येक स्टेशनवरती थांबण्याचा तो जो काही सेकंदाचा भाग आहे तो सुद्धा मध्य रेल्वेनं वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून हे सगळे प्रवासी प्रवास करत असताना व्यवस्थितपणे उतरू शकतील किंवा ते चढू शकतील. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मध्य रेल्वेकडून केल्या जात आहेत. आणि स्थानकावरची ही सगळी दृश्य आता आपण पाहतो आहोत. मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं स्थानकांवरती फिरताना पाहायला मिळत आहेत. तर गर्दी जी आहे ती आता काही केल्या कमी होत नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली जी काही भूमिका आहे की जोपर्यंत आरक्षणाचा तिढा किंवा ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, तीच भूमिका या सगळ्या आंदोलकांची घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. स्थानकाच्या सगळ्या परिसरातला हा प्लॅटफॉर्मचा परिसर जो आहे तो आपण पाहतो आहोत. तिथे अजून सुद्धा मराठा बांधवांची तुडुंब अशी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते आहे. त्यामुळे या स्थानकांवरची गर्दी ही नियंत्रित राहावी आणि कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये. त्याचबरोबर जे सामान्य मुंबईकर आहेत त्यांना त्रास होऊ नये. ट्रक असो, टेम्पो असो किंवा पिकअप व्हॅन मधून मराठा बांधव जे आहेत ते